तो राक्षस इतका चतुर होता की तो समुद्राच्या तळाशी लपून बसला। अकोले म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजली जाते। अकोल्याचं आराध्य दैवत म्हणजे अगस्त्य महामुनी आणि म्हणून या पृथ्वीवर संकट येतं की काय असं त्या ठिकाणी सर्व देवदेवतांना वाटायला लागलं। अगस्तींचा महिमा, अगस्तींचं माहिती स्कंदपुराण किंवा रामायणामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात आढळून येते। नमस्कार, मी प्राध्यापक गणपत नवले, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून गेल्या 10-12 वर्षापासून कार्यरत आहे। आपणा सर्वांचं अगस्त्य ऋषी आश्रमामध्ये आगमन झालेलं आहे दर्शनासाठी आणि त्याचबरोबर इथल्या ह्या सगळ्या परिसराबद्दल पौराणिक माहिती करून घेण्यासाठी आपण सर्वजण आलात आणि म्हणून श्री अगस्ती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माझ्याबरोबर आमच्या देवस्थानचे मॅनेजर, व्यवस्थापक सन्माननीय रामनाथजी मुतडक आहेत, त्यांच्याही वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपणा सर्वांना माहिती आहे किंवा माहिती होईल की अकोल्याचं आराध्य दैवत म्हणजे अगस्त्य महामुनी। अकोल्यामध्ये जे काही आहे मगाशी मी सांगितलं की ते सर्व अगस्तींच्याच नावानं आहे। अगस्ती सहकारी साखर कारखाना, अगस्ती दूध संघ, अगस्ती बँक, अगस्ती पतसंस्था, अगस्ती महाविद्यालय, अगस्ती एज्युकेशन सोसायटी, अगस्ती विद्यालय आणि छोट्या मोठ्या अनेक दुकानांची नावं ही अगस्तींच्या नावानंच आहेत। अमृतवाहिनी प्रवरेच्या काठावर हा आश्रम पौराणिक कालखंडापासून वसलेला आहे। अगस्ती महामुनी अगस्तींचा जन्म हा मित्र आणि त्याचबरोबर वरुण या देवतेंच्या तेजामधनं या ठिकाणी झालेला आहे। उत्तराखंडमध्ये गंगा नदीच्या काठावरती अगस्ती ग्राम आहे, ते अगस्तींचं मूळ ग्राम समजलं जातं। अगस्ती हे आर्यवंशी होते आणि त्यांनी त्यांचं गमन दक्षिण दिशेला त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उत्तरेकडनं दक्षिणेकडे येणारे पहिले आर्य म्हणजे अगस्त्य ऋषी। वाटेमध्ये येताना विंध्य पर्वताचा गर्व हरण करणारे अगस्त्य ऋषी, इथे येऊन या ठिकाणी उत्तम शेती करणारे कुणबी म्हणजे अगस्त्य ऋषी, त्याचबरोबर तामिळ भाषेचं व्याकरण लिहिणारे अगस्त्य ऋषी आणि त्याचबरोबर की भविष्यवेत्ते म्हणजे अगस्त्य ऋषी। अगस्तींची खूप मोठी ग्रंथसंपदासुद्धा उपलब्ध आहे। वाटेमध्ये येताना जेव्हा अगस्त्य ऋषी दक्षिण दिशेला यायला निघाले तेव्हा वाटेमध्ये विंध्य पर्वत याला फार गर्व झाला होता, त्याची उंची दिवसेंदिवस खूप वाढत होती आणि म्हणून या पृथ्वीवर संकट येतं की काय असं त्या ठिकाणी सर्व देवदेवतांना वाटायला लागलं आणि म्हणून सर्व देवदेवतांनी महामुनी अगस्त्य ऋषींना प्रार्थना केली की विंध्य हा तुमचा शिष्य आहे आणि म्हणून तुम्ही त्याचा त्या ठिकाणी गर्व कमी केला पाहिजे। जेव्हा अगस्त्य ऋषी दक्षिणेकडे येत होते तेव्हा अगस्त्य ऋषींना विंध्य सामोरे गेले, त्यांनी अगस्त्य ऋषींचं दर्शन घेतलं आणि अगस्त्य ऋषींना त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, तथास्तु, म्हणजे तू आहे या परिस्थितीमध्येच राहा, मी दक्षिणेकडून उत्तरेकडं परत येईपर्यंत तू असाच राहा आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी विंध्य पर्वताचं गर्व त्या ठिकाणी हरण झालेलं आहे, उंची वाढण्याचं काम थांबलेलं आहे। अशा प्रकारचा उल्लेख रामायणामध्ये, स्कंदपुराणामध्ये त्या ठिकाणी आढळून येतो। अगस्तींचा महिमा, अगस्तींचं माहिती स्कंदपुराण किंवा रामायणामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात आढळून येते। अगस्ती महिमा किंवा अगस्तींचे अभ्यासक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे की जे अहमदनगर येथे प्राचार्य होते, इथले ते भूमिपुत्र आहेत, त्यांनी याबद्दलचं सखोल अशा प्रकारचं संशोधन केले आणि खूप मोठी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे। अगस्तींनी समुद्रप्राशन केला असा सुद्धा एक उल्लेख आहे।
इथे तुम्ही समोर बघता की त्या ठिकाणी तशा प्रकारचं चित्र आहे. कालकेय नावाचा एक असुर होता, राक्षस होता. त्यानं देवदेवतांना खूप त्रास दिला आणि मग त्याचा नाश आणि वध करण्याची जबाबदारी अगस्त्य ऋषींवर त्या ठिकाणी येऊन पडली. आणि तो राक्षस इतका चतुर होता की तो समुद्राच्या तळाशी लपून बसला. आणि म्हणून अगस्त्य ऋषींनी त्याला शोधण्यासाठी सागर प्राशन केला आणि त्याचा शोध घेतला आणि त्याचा वध केला. आता ही पौराणिक कथा आहे. आणि असंही पुढे सांगितलं जातं की सागर जो प्राशन केला तो अगस्त्य ऋषींनी लघवीद्वारे पुन्हा त्या ठिकाणी बाहेर सोडला आणि म्हणून तेव्हापासनं समुद्राचं पाणी खारट बनलेलं आहे. ही दंतकथा ही पौराणिक कथा आहे. हा विश्वासाचा भाग आहे. त्याचबरोबर अगस्त्य ऋषींनी वेद, उपनिषद, शास्त्र, अगस्ती रामायण, अगस्ती गीता, अगस्त्य संहिता, शिवसंहिता, त्याबरोबर स्कंद, निर्णयतंत्र, अगस्ती नाडी असे शेकडो ग्रंथांचं विपुल संपादन आणि निर्मिती केलेली आहे. पुण्यामध्ये पुणे स्टेशनजवळ अगस्ती नाडी सेंटर असं एक आध्यात्मिक केंद्र आहे. आजही त्या ठिकाणी पुष्कळ लोक अगस्तींचा महिमा माहिती करून घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी जातात. आणि त्या केंद्रातनं जर काही अडीअडचणी असतील, आपल्या काही कौटुंबिक किंवा काही त्या ठिकाणी वैयक्तिक असतील, तर अगस्तींच्या दर्शनासाठी अशा भाविकांना, भक्तांना या ठिकाणी त्या केंद्रामार्फत पाठवलं जातं. अतिशय दूरवरनं लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी जवळच एक राममाळ म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे, जिथे अगस्तींचे बंधू महामती यांचंसुद्धा त्या ठिकाणी वास्तव्य होतं. पुढे अगस्तींचा विवाह लोपामुद्रा या विदर्भ कन्येशी झाला. त्याच्याबद्दलची आख्यायिका अशी आहे की संजीवनी विद्येच्या साह्यानं स्त्रीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे अवयव आहेत त्याचं जे सौंदर्य असतं, मग डोळे असतील, कपाळ असेल, केस असेल किंवा नाक असेल किंवा चेहरेपट्टी असेल, या सर्व मुद्रा यांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी केलं गेलं. ह्या सर्व मुद्रा एका व्यक्तीमध्ये लोप पावल्या किंवा त्या ठिकाणी त्याचं एकत्रीकरण केलं गेलं त्याचं, आणि म्हणून त्यांचं नाव लोपामुद्रा असं पडलं. त्या छोट्या कन्या होत्या आणि म्हणून विदर्भ राजाकडे त्यांचं त्या ठिकाणी संगोपन करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं. जेव्हा त्या उपवर झाल्या तेव्हा अगस्त्य ऋषींबरोबर त्यांचा विवाह झाला आणि सपत्नीक त्यांचं शेकडो वर्ष या परिसरामध्ये वास्तव्य होतं. त्यांनी स्वतः श्रम केले आणि म्हणून आश्रम. आश्रम या शब्दाची उत्पत्ती अशी आहे की जिथे श्रम केले जातात, शारीरिक श्रम केले जातात, असा तो आश्रम. म्हणून हा अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे. अजून याचं एक पौराणिक अशा प्रकारचं महत्त्व आहे की प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि त्याचबरोबर सीतामाई यांचं या परिसरात 3दा आगमन झालेलं आहे. जेव्हा प्रभू रामचंद्रांना वनवास त्या ठिकाणी सांगितला गेला तेव्हा तो वनवासाचा कालावधी कुठे घालवायचा यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी ते महामुनी अगस्त्य ऋषींकडे आले. आणि महामुनी अगस्त्य ऋषींनी त्यांना उपदेश केला की आपण आपला वनवासाचा कालावधी पंचवटी, गोदावरीच्या काठी पंचवटी या ठिकाणी घालवावा. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी आपला वनवास त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. नंतर रावणानं जेव्हा सीतामाईंचं हरण केलं तेव्हा सीतामाईंची सुटका करण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे अगस्त्य ऋषींकडे आले आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते दक्षिणेकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांची सुटका करून आले. येताना पुन्हा एकदा सीतामाईसोबत त्या ठिकाणी दर्शनासाठी ते या ठिकाणी येऊन गेले. तर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण यांचं या आश्रमामध्ये 3 वेळा आगमन झालेलं आहे. याचा उल्लेख स्कंदपुराणामध्ये, रामायणामध्ये आढळतो. आणि म्हणून खालच्या बाजूला रामाचं मंदिर आहे. या परिसरामध्ये महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते. आता जी महाशिवरात्र संपन्न झाली त्यामध्ये साधारणपणे 2 लाख 3 लाख भाविक 2 दिवस यात्रा असते.
प्रचंड मोठे आमची व्यवस्था असते. आम्ही सर्व त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचं यात्रेचं नियोजन करतो. सर्व यात्रा पलीकडच्या बाजूला देवस्थानची शेती आहे त्या ठिकाणी संपन्न होते. अकोल्यामध्ये ट्रॅफिक बंद होते आणि तिथून लोक पायी येतात. इकडनं 1 किलोमीटर, इकडनं 1 किलोमीटर सर्व प्रकारचे रस्ते बंद असतात. फक्त पायी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर वर्षभरामध्ये अगस्ती आश्रमामध्ये विविध उपक्रम होत असतात. महाशिवरात्री पर्वणीच्या कालखंडामध्ये सप्ताहाचं आयोजन होत असतं. त्याचबरोबर अगस्ती ऋषी या आश्रमामध्ये जेव्हा अगस्तींची पंढरपूरला जो पालखी सोहळा असतो तो परत आल्यानंतर त्रिदिनी सप्ताह असतो. त्याच्यानंतर अधिक मासामध्ये पूर्ण महिनाभर कीर्तन प्रवचन अशा प्रकारचं आयोजन केलं जात असतं. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ अन्नदात्यांकडनं अन्नदानाची सेवा त्या ठिकाणी संपन्न होत असते. आम्ही सामाजिक काही उपक्रम राबवतो. त्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा, रामनवमी उत्सव, त्याचबरोबर इतर छोटे मोठे उत्सवसुद्धा या ठिकाणी होत असतात. कधीकधी त्या ठिकाणी शिबिरं, बालसंस्कार शिबिर हे सुद्धा या ठिकाणी होत असतात. या आश्रमामध्ये दरवर्षी मोठमोठे साधू, महंत, प्रवचनकार, कीर्तनकार यांचं दर्शनासाठी भेट होत असते. या ठिकाणी देवस्थानला चांगल्या प्रकारची शेती पण आहे. देवस्थानला शेतीमधनं सुद्धा चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. आणि देवस्थानचं जे विश्वस्त मंडळ आहे ते विश्वस्त मंडळ अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी या देवस्थानची सर्वजण सेवा करत असतात. त्यासाठी कुणीही 1 रुपयासुद्धा कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही. आमचं 50-52 लोकांचं विश्वस्त मंडळ आहे. विधी क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, जे नामांकित वकील आहेत, ॲडव्होकेट के.डी. धुमाळ साहेब ते अध्यक्ष आहेत. आणि राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणारे सगळे जे पदाधिकारी आहेत ते या देवस्थानचे विश्वस्त आहेत. परंतु देवस्थानचं कामकाज करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण, समाजकारण त्यामध्ये येत नाही. फक्त असतं धर्मकारण. तर अशा प्रकारे ही पावनभूमी या ठिकाणी समजली जाते. जेव्हा सीतामाईंचं या ठिकाणी आगमन झालं तेव्हा सीतामाईंनी एक वरदान दिलेलं आहे, जळो पळो आणि पिको. म्हणून या परिसरामध्ये कधी दुष्काळ पडत नाही. कितीही दुष्काळ असेल भयंकर तरी इथं खाण्यापुरतं पीक येतं आणि पिण्यापुरतं पाणी मात्र या ठिकाणी असतं. अकोले म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजलात. 6000 मिलीमीटरपर्यंत पाऊस दरवर्षी होत असतो. आणि म्हणून इथल्या ह्या नदीवरती 2 मोठी धरणं आहेत. ब्रिटिशकालीन एक भंडारदरा डॅम आणि दुसरं महाराष्ट्र सरकारनं काही वर्षापूर्वीच पूर्ण केलेला निळवंडे डॅम. अकोले तालुक्याची विभागणी 3 विभागामध्ये आहेत. उत्तरेला आढळा ही नदी आहे, मध्ये ही प्रवरा आणि पलीकडे मुळा डॅम. त्या ठिकाणी राहुरीला गेल्यानंतर मुळा डॅम आहे. आणि या प्रवरा आणि मुळा या 2 नद्यांच्या पाण्यावरती अर्धा नगर जिल्ह्याची शेती समृद्ध झाली आहे, कारखानदारी समृद्ध झाली आहे. हे प्रवरा नदीचं जे पाणी आहे ते पुढे प्रवरा संगम, नेवाशाच्या पुढे गेल्यानंतर प्रवरा संगम आहे, ते एक तीर्थक्षेत्र आहे. तिथं गेल्यानंतर नाशिकवरनं गोदावरी येते आणि तिथे त्यांचा संगम होतो. पुढे ते जायकवाडी, नांदेड आणि मग पार पुढे आंध्र प्रदेशपर्यंत ती जाते. अशा प्रकारचा हा अकोले तालुका अतिशय समृद्ध आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो की आमच्या संपूर्ण अकोले तालुक्यावरती महामुनी अगस्त्य ऋषींचा कृपाशीर्वाद आहे. इथला कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, इथला कुठला राजकीय निवडणूक असेल किंवा निवडणुकीचा प्रचार समारंभ असेल किंवा विजयी सभा असेल, त्याचं सुरुवात किंवा त्याची शेवट या अगस्ती आश्रमापासूनच होत असते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मनभेद असत नाही. आणि अकोले तालुका अत्यंत समृद्ध आहे. अकोले तालुक्यामध्ये 5 पट्टा किल्ला आहे, जो शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये त्याची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर पुढे कोंबड किल्ला आहे, नंतर रतनगड आहे, त्याच्यानंतर तुम्ही जिथे जाणार तिथं हरिश्चंद्रगड आहे.
असा हा ऐतिहासिक आणि पौराणिक अशा प्रकारचा हा तालुका आहे। रतनगडबद्दल थोडंसं आता सांगतो। जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा जो रत्न कुंभ निघाला तर तो काही काळ देवांनी त्या गडावरती आणून ठेवला होता, म्हणून त्याचं नाव रत्नगड असं आहे। आणि त्याची त्या कुंभाची हालचाल होताना त्यातले काही अमृताचे थेंब त्या ठिकाणी पडले आणि म्हणून त्या ठिकाणी अमृतेश्वर नावाचं मंदिर आहे आणि तिथून ही नदी सुरू होते। आणि म्हणून आजही तिचं पाणी तुम्ही जाताना पाणी प्या, ते गोडच लागणार, अमृतासारखं गोड आहे। आणि म्हणून हिचं पौराणिक नाव अमृतवाहिनी अशा प्रकारचं आहे। आणि म्हणून शेकडो वर्ष या ठिकाणी अगस्त्य ऋषींचं वास्तव्य होतं। इथे पाठीमागं त्यांच्या पत्नी लोपामुद्रा यांचं मंदिर आहे। पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांचं मंदिर आहे। इथे विठ्ठल रुक्मिणी गोरोबा काका आणि त्याचबरोबर शिवमंदिर आहे। तर अशा प्रकारची ही पावनभूमी आहेत। आपण सर्वजण आलात, आपण दर्शनाचा लाभ घेतला। आपणा सर्वांना श्री अगस्ती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं खूप खूप धन्यवाद।